पार्टीला याची परमिशन देऊन काही उपकार करत नाही आहात माझ्यावर. या धिंगाण्यापेक्षा एक शांत समुद्रावर जाऊन बसणं खूप परवडेल मला. स्मोक करत नव्हतो मी. हो का? बर. टाका ते पाकिट. घ्या. अहो काकू ऐका ना, मी पितो नंतर. नाक दाबे ना मी. इथे राईटला हे बघा. ठीक आहे, सापडली जग. तुम्हाला एक प्रश्न विचारला तर त्याचं प्रामाणिकपणे उत्तर द्याल? विचारा. कोण आहे मी तुमची? माझं अख्खं आयुष्य त्याच्याशिवाय असं अपुरं आहे. आणि तुला माहितीये तो कोण आहे? राजवर्धन मोहिते. सो फायनली तुला माहितीये की मला राज आवडतो. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. कावेरी, ए कावेरी, उठ. आज एवढा वेळ कशी काय झोपलीस तू? गौरी, ए गौरी, उठ. थांब नाही, झोपू दे ना जरा वेळ. थांब काय थांब? सणासुदीच्या दिवशी कोणी एवढं झोपतं का? उठ, चल, हंतरुण आवरून घे. कावेरी, मी अंगण झाडून घेते, तू चहा पाण्याचं बघ. नको आई, अंगण झाडते मी. अंगणात खूप कचरा पडलाय, तुझी कंबर दुखेल, झाडते मी. बर. तात्या कुठे आहेत? आले नाहीत अजून? अगं रात्री टपरीवर होते ना, उशीर झाला असेल, तिथेच झोपले असतील, आले नाहीयेत अजून. ठीक आहे, मी चहा पाण्याचं बघते, तू आवरून घे. हे काय आहे? कुणी केलं हे सगळं?
धूर कोणी केला एवढा? काय काकू, कशी वाटली माझी एंट्री? हाऊ रोमॅन्टिक. म्हणजे एखाद्या पिक्चरच्या हिरोची असते ना, नाही नाही, चॉकलेट हिरोची असते ना, सेम तशी. तुम्ही कशाला आला तिथे? मी तुम्हाला सांगितलं होतं ना पुन्हा कधी माझ्या समोर येऊ नका म्हणून. बस काय काकू, एकीकडे चिट्स थ्रू माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, माझ्यासाठी ग्रीटिंग्स पाठवायची, आणि दुसरीकडे असं म्हणायचं की इथे कशाला आला? कसल्या चिट्स? असं काय करताय? विसरलात? आदित्याच्या लग्नात शुभेच्छांच्या अमराईवर तुम्ही माझ्याच प्रश्नांची उत्तर दिली होती काकू. नात्यातली व्यक्ती जेव्हा ICU मध्ये जाते तेव्हा इन्व्हेस्टमेंट कामाला येते. माणसातली इन्व्हेस्टमेंट केवळ दाराबाहेर हेल्पलेस उभी असते. आठवलं? एवढंच काय, प्रेमाच्या कविता करून जी ग्रीटिंग्स पाठवली होती ती सुद्धा मिळाली मला. आठवतंय का? लग्नाच्या त्या दिवसापासून त्या व्यक्तीला कधी एकदा भेटतो असं झालं होतं, जिला मी खरंच कळलोय, जिच्या समोर प्रेम नाती त्या सगळ्याच बाबतीत स्पीचलेस झालो होतो. मला वाटलं होतं या व्यक्तीसोबत मी आयुष्य काढू शकतो, आयुष्यभर या व्यक्तीसोबत राहू शकतो, जिला वेड्यासारखं मी शोधत होतो, जिला न बघताच तिच्या प्रेमात पडलो होतो. इतके दिवस ती व्यक्ती माझ्या अवतीभोवती होती, माझ्या आजूबाजूला होती, माझ्या सोबत होती, आणि आत्ताही ती व्यक्ती माझ्या समोर आहे. ती व्यक्ती तुम्ही आहात काकू. I love you, Kaku. I love you. राजवर्धन मोहिते, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. तुमचं जरी माझ्यावर प्रेम असलं तरी माझं नाहीये. आदित्य सरांच्या लग्नात त्या चिट्स तुम्ही लिहिल्या होत्या हे मला माहित नव्हतं. मी काही तुम्हाला ग्रीटिंग्स वगैरे पाठवली नव्हती. तुमच्यावर प्रेम करायला मुळात तुमच्याकडे असं काय आहे?
तुम्हाला साधी माणसं जपता येत नाहीत, नाती जपता येत नाहीत, मी कशाला करेन तुमच्यावर प्रेम? तुम्ही प्लीज निघून जा इथून. माझं तुमच्यावर प्रेम नाहीये. मला तुमचा चेहरा सुद्धा बघायचा नाहीये. मुळात तुमच्यासारखा माणूस मला माझ्या आयुष्यात नकोय. प्लीज निघून जा तुम्ही कायमचे. काकू, तुम्ही जा तुम्ही. तुम्ही खरंच हे सगळं मनापासून बोलताय? हो, अगदी मनापासून बोलतेय. काकू सोडा ना राहा. प्लीज कबूल करा. प्लीज कबूल करा की तुमचंही माझ्यावर प्रेम आहे. काय कबूल करू? तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? हेच एक कारण पुरेसं आहे तुमच्या स्वभावाचं. हवंय म्हटलं की मिळालंच पाहिजे. माझं प्रेम म्हणजे दुकानात मिळणारं खेळणं नाहीये राजवर्धन सर. हवंच आहे म्हटल्यावर मिळायला. तुम्ही जा इथून. हेच सगळं माझ्या डोळ्यात बघून सांगतो. माझं तुमच्यावर अजिबात प्रेम नाहीये. तुम्ही प्लीज इथून निघून जा. काय मग आलात की नाही माझ्या काळजीने धावून? आत्ता मला सांग, तुमच्या मनात माझ्याविषयी काहीच नाही? मी ते माणुसकीच्या नात्याने धावत आले. तुमच्या जागी दुसरं जरी कोणी असतं ना तरी कदाचित मी अशीच धावत आले असते. आपल्यात जी काही उरली सुरली मैत्री आहे त्यासाठी धावत आले असेल. हो का? मला नाही वाटत तुम्ही माणुसकी किंवा मैत्री खातर आहात. हे जरा मला वेगळंच वाटतंय. मला नाही वाटत तुम्ही माणुसकी किंवा मैत्री खातर आहात. हे जरा मला वेगळंच वाटतंय. तुम्हाला काही का वाटेना? मी फक्त माणुसकी आणि मैत्री खातर धावत आले. नक्की? हो नक्की. ठीक आहे. मग तुमच्या मनात माझ्याविषयी माणुसकी आहे, मैत्री आहे की प्रेम आहे? हे कळण्याशिवाय मी इथून जाणार नाही. नका जाऊ मग. मला काही फरक पडत नाही. कारण आजपासून मी तुम्हाला साधी ओळख सुद्धा दाखवणार नाही.